अय छोटे सावकार, चला खेळायला. आज रविवारच आहे. आई जेव काय खेळाले? नाही म्हणलं ना. आई 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 जेव दे ना. मी सगळं काम करतो ना तुझे. शैत्या आज रविवार असते, अभ्यास नाही. एक नाही येतो ना थोड्या वेळानं. जेव दे ना. जा. आईचा जन्म म्हणजे आमच्या मामाच्या गावीच तिथंच झाला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे आईचा जन्म कधी झाला, ती जन्मतारीख काय. ती जन्मतारीख आम्ही जेव्हा शोधायला गेलो तेव्हा तिथल्या ग्रामपंचायतच्या शाळेमध्ये आम्हाला एक दाखला मिळाला. त्याच्यामध्ये 1/6/1966 आणि हीच तारीख आईची, मावशीची, मामांची म्हणजे त्यांच्या सगळ्या जेवढे भाऊबंद आहेत सगळ्यांची एकच तारीख होती. त्यामुळे एक युनिव्हर्सल वाढदिवस जो आहे तो 1 तारखेला आईचा असतो. तू आहेस ना, तू आहेस ना. जरी हात हाती तुझा धुक्यासारखा स्पर्श हा, पुन्हा एकदा सांगना आहेस ना. कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू, कधी रागिनी वा कधी रागिनी. सहस्रावधी सूर्य सुखतात जे जे स्वयं भूवशी दिव्य सौदामिनी. लग्न पारंपरिक पद्धतीने जुळलं. आमच्या भावाने लग्न ठरवलं. मला काय सांगितलं नाही, मला काय माहिती नव्हतं. मला साखरपुड्याविषयी सांगितलं की तुझा साखरपुडा आहे आज. नंतर लग्न झालं. लग्नानंतर 4 दिवसानंतर ज्याची पूजा असते ना त्याविषयी बायको बघितली कशी येते. आणि तो आता काळ असा आहे की आता त्याचा चेहरा बघितल्याशिवाय दिवस जात नाही मला. झाली का मी 45-46 वर्ष झाली. खरं तर त्याच्या साथीमुळेच मी ह्या कंडिशनला आहे. वाईट समाधीने खूप चांगली साथ दिली मला. तिने चांगली साथ दिली म्हणून मी आज हे दिवस बघतो. आठवण म्हणजे आता 42 वर्ष आठवण आहेत. खटक्याशिवाय मजाच नाही ना. खटक्याने एवढा तर मग काय मजा येतात. खटके होतात रोज. 4-5 नंतर जरा थोडी किटपिट होते, पण तेवढी परत जास्तीच चांगलं पण जास्ती होतं त्याच्यामुळे. भक्कममध्ये असं व्हायचं की आम्ही कमीत कमी वर्षभर तर रेशनच्या ह्याच्यावरतीच जगलो आहे. एक टाईम जेवण नकोच. दिवस नको. आईच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. आणि आम्हाला जन्म दिल्यापासून आम्ही कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, आणि आमच्या जीवनाची पहिली सुरुवात, पहिलं पाऊल हे सगळं आईच्यामुळेच आहे. आणि तिने आमच्यासाठी जीवनामध्ये खूप काही सॅक्रिफाईस वगैरे केले. आम्हाला वाढवण्यापासून आम्हाला शाळेमध्ये शिकवण्यापासून तिने नेहमी आम्हाला एक गोष्ट सांगितली की जीवनामध्ये नेहमी प्रामाणिक राहा. दुसऱ्यांसाठी जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. तेच फळ तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये परत मिळणार. आणि एवढंच मी सांगेन की आईचं महत्त्व खूप आहे आमच्या जीवनामध्ये. आम्ही आज जे काही आहोत ते तिच्यामुळेच आहोत. तेरे कदमों के नीचे, तेरे कदमों के नीचे मेरी जन्नतों के निशान. मैंने खुदा नहीं देखा, बस देखा तुझको है माँ. मेरी माँ, मेरी माँ, तू जहाँ है मेरा, मेरी माँ, मेरी माँ, मेरी माँ.
प्रत्येक मुलीचं भाग्य असतं तिचं वैवाहिक आयुष्य सुखाचं व्हावं. माझं पूर्ण आयुष्य सुखाचं होण्यासाठी माझ्या आईने माझी खूप मदत केली आहे आणि आज माझ्या पूर्ण आयुष्याची शिल्पकार माझी आई आहे. आजी हॅपी बर्थडे. माझी आजी सगळ्यात ग्रेट आजी. फलक तू गरज तू बरस तू आंधी और तूफान से भिड़े हौसले की कश्ती ना डूबे हो गई इतिहास का ताज तू. आईने मला जन्म दिला, इतिहास पुढे का शैक्षणिक आयुष्य त्याचं टेन्शन, ते पूर्ण झालं नोकरीचं टेन्शन, नोकरी लागली पुढे कामाचं टेन्शन, काम लागलं पुढे लग्नाचं टेन्शन, सर्व टेन्शन आहेत. या सर्व टेन्शनमध्ये प्रत्येक मुलाला अशा एका व्यक्तीची गरज असते की ज्याने पाठीवर हात ठेवून फक्त सांगायचं असतं की सगळं काय नीट होईल. आणि माझ्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे माझी आई. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात जर अशी आई आली तर त्या मुलाची प्रगती कोणीच थांबवू शकत नाही आणि तेच माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या आईने केले. मेरी माँ प्यारी माँ, ओ माँ मेरी माँ प्यारी माँ, मम्मा. हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी. हो खुदा पे भी